येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज। भयानक विमान अपघातात 242 जळून खाक, देश हळहळला। या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर। गणेश रामचंद्र आपटे। अहमदाबाद एअरपोर्टवरून लंडनला 242 प्रवाशांना घेऊन टेक ऑफ झालेले एअर इंडियाचे विमान टेक ऑफ नंतर काही क्षणात कोसळले। हा अपघात एवढा भयानक होता की यातील शेकडो प्रवासी जळून खाक झाले। हे विमान सिव्हिल हॉस्पिटलच्या इमारतीला धडकले। या ठिकाणी ड्युटीवर असलेले अनेक ट्रेनी डॉक्टर देखील मृत्युमुखी पडले आहेत। या विमानात 169 भारतीय तर 53 ब्रिटिश नागरिक आणि 12 सदस्य प्रवास करत होते। गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यासह सर्वच्या सर्व प्रवासी मृत्युमुखी पडले आहेत। घटनास्थळी मृतांचा खच पडला। अलीकडच्या काळातील विमान अपघातातील सर्वात दुर्दैवी आणि सर्वात मोठा हा अपघात ठरला। या अपघातामुळे देशभर हळहळ व्यक्त होत असून जगभरात देखील विमान कंपन्यांना तसेच पर्यटकांना अलर्ट देण्यात आला आहे। अहमदाबादमध्ये ज्या सिव्हिल हॉस्पिटलच्या इमारतीला विमान धडकलं त्या अतुल्य वसतिगृहात 60 डॉक्टरांपैकी 6 जणांचे मृतदेह आढळले। अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांची ओळख पटवणे देखील नातेवाईकांना झाले अवघड। अनेक मृतदेह जळून खाक। अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटल बाहेर रुग्णवाहिकांची रांग। आपत्कालीन व्यवस्थेवर आला अचानक मोठा ताण। अहमदाबाद विमान अपघातात माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यासह कार्गो मोटर्स प्रमुख नंदा तसेच लुंबीचे संचालक सुभाष अमीन यांच्यासह अनेक मोठ्या उद्योगपतींचे झाले निधन। एअर इंडिया विमान अपघातानंतर अहमदाबाद एअरपोर्ट पुढील सूचनेपर्यंत बंद। युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू। आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती। ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती। शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए। पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट्स, जुळे सोलापुर। किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प। सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध। किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे सोलापूर। संपर्क 77 800 43 800। विमान अपघातात कोणीच बचावले नाही। 11 लहान मुले आणि 2 बाळांचा देखील झाला मृत्यू। गुजरातमध्ये भीषण विमान अपघात। दुर्घटनेनंतर एअर इंडियानं एक्स अकाउंटवर ठेवला काळा डीपी। अहमदाबादमधून लंडनला निघालेल्या एअर इंडियाचे विमान पायलट कॅप्टन सुमित सबरवाल यांना 8200 तास विमान चालवण्याचा होता अनुभव। अहमदाबाद घटनास्थळाची चित्रे न पाहवणारी, विमानाचे तुकडे तुकडे आणि अनेकांचे मृतदेह। सोलापुरात पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोदींनी केलेल्या कामाचा वाचला पाडा। लग्नाच्या बस्त्यासाठी VR पवार सारीजच सर्वोत्तम। स्त्री सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रदालन। डिझायनर ब्राइडल शालू, डिझायनर वर्क सारीज, डिझायनर लाचा, ब्रँडेड सिंथेटिक साड्या, डिझायनर ब्राइडल कंची अँड पैठणी। VR पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड। घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग। पत्ता 275 चाटी गल्ली सोलापूर। फोन 0217 274 47 96 274 47 98। मोबाईल 95 52 74 47 99। राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचे भाचे अमोल महाडिक यांच्या पत्नी अपर्णा महाडिक अहमदाबाद विमान अपघातात ठार। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत हॉटेल बालाजी सरोवरमध्ये भाजप मंडळ अध्यक्ष तसेच शहर जिल्हाध्यक्षांच्या झालेल्या बैठकीस आमदार सचिन कल्याण शेट्टी, देवेंद्र कोठे, समाधान आवताडे यांची उपस्थिती। पुन्हा दोनही आमदार देशमुखांची दांडी। बच्चू कडू यांची प्रकृती खालावली, त्यांच्या आरोग्याला काही झाले तर सत्ताधाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, रोहित पवारांचा इशारा।
संभाजीनगर जिल्ह्यातील रुग्णांना मोठा दिलासा, सर्व महागड्या तपासण्यांचे शुल्क निम्मे, पालकमंत्री संजय शिरसाट यांचा निर्णय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष बदलला जाणार असे आमदार रोहित पवार यांनी दिले संकेत. कायझन होंडामध्ये दमदार ऑफर. तुमच्या आवडीच्या ॲक्टिवा 110 आणि ॲक्टिवा 125 वर मिळवा जबरदस्त फायदे. 3 वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे ₹5,500 पर्यंत. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी. कायझन होंडा, हॉटेल कामत समोर, ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. संपर्क 9579 62 21 00. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली सरपंच देशमुख कुटुंबियांची भेट. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 11 वर्ष पूर्तीचे देशभरातील कार्यक्रम अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर करण्यात आले रद्द. ऑपरेशन सिंदूर म्हणजे लहान मुलांचा कम्प्युटर गेम. नाना पटोलेंची खोचक टीका, युद्धबंदीवरूनही सवाल उपस्थित. नाना पटोले यांनी राजकारणातून बाजूला होऊन अधिक ज्ञान घेण्याचा मंत्री प्रताप सरनाईक यांचा सल्ला. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.